नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नाली. तुम्ही कॅल्शियमसाठी रोज दूध घेताय तरी सुद्धा तुम्हाला कॅल्शियमची कमतरता जाणवते. तुम्हाला वरून एक्स्ट्राचे कॅल्शियमचे सप्लिमेंट घ्यायला लागतायत. मग दुधातनं जे मिळणारं कॅल्शियम आहे ते कुठे कमी पडतंय? दुधात कॅल्शियम नाहीये का? दुधात कॅल्शियम आहे, परंतु ते आपल्या शरीरात ऍब्झॉर्ब केलं जात नाहीये. का ऍब्झॉर्ब केलं जात नाही ते मी तुम्हाला आज सांगते. कुठे चुकतंय तुमचं? हे बघा, जनरली आपल्या सगळ्यांना सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास दूध घेण्याची सवय आहे, परंतु दूध हे खूप जड आहे. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही दूध घेत असाल तर 100 पैकी 60% लोकांना ते पचणारच नाहीये, कारण की तेवढी स्ट्रॉंग आपली पचनशक्ती राहिली नाहीये पहिल्यासारखी. त्यामुळे ते आपल्याला पचतच नाही. पचन झालं नाही त्याचं तर त्याच्यामुळे गॅसेस होतात, मलबद्धता होते, बद्धकोष्ठता होते आणि मग त्याच्यातून जे मिळणारे कॅल्शियम आहे ते आपल्या शरीरात ऍब्झॉर्बच केलं जात नाही आणि म्हणून आपल्याला कमतरता जाणवते. मग इथून पुढे काय करायचं लक्षात घ्या. जेव्हा कधी तुम्ही दूध प्याल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत हलका फुलका नाश्ता जरूर करा. पोहे खा, उपीट खा, काहीही हलकं फुलकं खा आणि मग त्याच्यानंतर एक ग्लास दूध प्या. जर तुम्हाला नाश्ता करायला वेळ नाहीये आणि फक्त दूध प्यायचं तर तुम्ही दुधामध्ये 1 चमचा किंवा अर्धा चमचा सुंठ पावडर जरूर टाकून प्या, ज्याच्या कारणाने दूध हे पचलं जाईल आणि त्याच्यातलं कॅल्शियम हे ऍब्झॉर्ब केलं जाईल. हे बघा, चुकीच्या पद्धतीमुळे आहार तोच आहे, कॅल्शियम भरपूर आहे, परंतु आपल्या शरीरात ते ऍब्झॉर्बच होत नाही आणि म्हणून आपल्याकडे त्याची कमतरता आहे. म्हणून इथून पुढे दूध पिताना नक्की काळजी घ्या आणि हा प्रयोग 1 महिना करून बघा, 2 महिना करून बघा. तुम्हाला खूप चांगले इफेक्ट जाणवतील त्याचे. आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, वयोवृद्ध